हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय चॅनल व्ही कॉमर्स अकॅडमी, जिथे मी वंदना तुम्हाला शिकवणार आहे अकाउंट हा विषय अत्यंत सोप्या पद्धतीने। मुलांना सध्या आपण MSCB एग्जामसाठी काही अकाउंट विषयाचे MCQ डिस्कस करत आहोत। महत्त्वाचे प्रश्न आहेत, व्हिडिओ देखील महत्त्वाचे आहेत, त्यामुळे कोणताही व्हिडिओ मिस करू नका। चॅनलला अजून सबस्क्राइब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे देखील कळवा। चला तर मग सुरू करूया आजचा व्हिडिओ। फर्स्ट क्वेश्चन आहे, द मेन ऑब्जेक्टिव्ह ऑफ डेप्रिसिएशन। डेप्रिसिएशनचा महत्त्वाचा उद्देश काय? ठीक आहे, आधी डेप्रिसिएशन म्हणजे काय? असेटच्या किमतीमध्ये जी आपण झीज दाखवतो तर याला काय म्हणतात? डेप्रिसिएशन म्हणतात। असेटच्या किमतीमध्ये होणारी झीज म्हणजेच डेप्रिसिएशन। मग आपण डेप्रिसिएशन का चार्ज करतो तर याचं मेन ऑब्जेक्टिव्ह तुम्हाला विचारलं। ठीक आहे, फर्स्ट दिले टू शो द प्रिव्हियस प्रॉफिट, बी दिले कॅल्क्युलेट नेट प्रॉफिट, सी दिले टू रेड्यूस टॅक्स आणि डी सॅटिस्फाय द टॅक्स डिपार्टमेंट। ठीक आहे, आपण डेप्रिसिएशन ॲज अ लॉस चार्ज केला जातो, किंवा जर समजा आपल्या असेट 10,000चे असेट आहे, आता या असेटची आपण एका वर्षभरामध्ये या असेटमध्ये झीज 1,000ची झाली, म्हणजे आजची व्हॅल्यू किती? आजची व्हॅल्यू आहे 9,000। मग आपण असेटच्या किमतीमध्ये जी झीज दाखवली ती का बरं दाखवली? मग हे जे 1,000 आहेत हे याला आपण काय म्हणणार? याला आपण नॉन कॅश एक्सपेंडिचर म्हणणार, किंवा याला लॉस म्हणून देखील ट्रीट केलं जातं। ठीक आहे, आणि ॲज अ लॉस ते कुठं दाखवलं जातं? प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला दाखवलं जातं। का? कारण त्याच्यामुळे आपला नेट प्रॉफिट योग्यरित्या आपल्याला कॅल्क्युलेट करता यावा, किंवा बरोबर आपला नेट प्रॉफिट कॅल्क्युलेट करता यावा। ठीक आहे, आपल्या नेट प्रॉफिटची अमाऊंट चुकीची येऊ नये, त्याच्यामुळे दरवर्षी आपण डेप्रिसिएशन असेटवर चार्ज करत असतो आणि ती अमाऊंट प्रॉफिटमधून मायनस केली जाते। ठीक आहे, मग नेट प्रॉफिट कॅल्क्युलेट करण्याआधी आपल्याला दरवर्षी आपल्या असेटचं डेप्रिसिएशन चार्ज करावं लागतं। ठीक आहे, देन बी इज अ करेक्ट आन्सर टू मेन ऑब्जेक्टिव्ह ऑफ डेप्रिसिएशन हे काय? आपल्याला नेट प्रॉफिटची करेक्ट व्हॅल्यू कळावी यासाठी आपण डेप्रिसिएशन चार्ज करत असतो। ठीक आहे, आपल्या असेटची एक्झॅक्ट व्हॅल्यू आपण बॅलन्स शीटला दाखवत असतो, आणि जेवढा काही लॉस झालेला आहे तर तो लॉस आपण त्या दरवर्षीच्या रेव्हेन्यूमधून मायनस करतो। ठीक आहे, त्याच्यामुळे आपला नेट प्रॉफिट बरोबर अमाऊंट कॅल्क्युलेट केले जाते। ठीक आहे, नेक्स्ट, डेप्रिसिएशन इज जनरेटेड ड्यू टू। डेप्रिसिएशन का निर्माण होतं किंवा का चार्ज केलं जातं? समजा ही पेन्सिल आहे, ठीक आहे, आता पेन्सिल पहिल्या दिवशी तुम्ही वापरली, 10व्या दिवशी ती सेम तेवढीच पेन्सिल असेल का तुमची? नाही, जसजशी तुम्ही पेन्सिल वापराल, पेन वापराल, ते काय होते? ते झिजत जाते। ठीक आहे, पेन्सिल तुमची कमी कमी होत जाईल, एक दिवस असा येईल तुमची पेन्सिल संपून जाईल। ठीक आहे, सेम असेटचं तसंच असतं, जसजशी असेट आपण वर्षानुवर्षे वापरत जातो तसतशी जशी ती जुनी होत जाते तशी ती काय होत जाते? त्याची लाईफ कमी होत जाते, किंवा त्याचा उपयोग जे युजफुलनेस त्याचा कमी होत जातो। ठीक आहे, मग याच फीचरला म्हणतात वेअर अँड टिअर। ठीक आहे, वेअर अँड टिअर। आता उदाहरणार्थ एखादी वस्तू घ्या, प्रॉपर्टी घ्या, कपडे घ्या, ठीक आहे, आपण जसजसे ते यूज करू ते दिवसेंदिवस काय होत जातात? त्याची लाईफ कमी होत जाते, किंवा ते खराब होत जातात। ठीक आहे, मग यालाच काय म्हणतात? वेअर अँड टिअर। ठीक आहे, एखादी असेट ज्यावेळेस आपण यूज करतो तर ती दिवसानं जसजशी ती जुनी होत जाते तसतशी तिची जी किंमत कमी होत राहते, याला काय म्हणतात? वेअर अँड टिअर। ओके, आणि डेप्रिसिएशन चार्ज करण्याचा मेन उद्देश काय किंवा मेन कारण काय? वेअर अँड टिअर। ठीक आहे, असेट जसजशी आपण वापरत जाऊ तसतशी त्याची युजफुल लाईफ काय होत जाते? कमी होत जाते, किंवा त्याचा यूज किंवा त्याची क्वालिटी काय होत जाते? कमी होत जाते। ठीक आहे, देन सी इज अ करेक्ट आन्सर, वेअर अँड टिअर। नेक्स्ट क्वेश्चन आहे, व्हॉट इज द पर्पज ऑफ मेकिंग अ प्रोव्हिजन फॉर डेप्रिसिएशन इन द अकाउंट्स? ठीक आहे, अकाउंटमध्ये आपण प्रोव्हिजन फॉर डेप्रिसिएशन करत असतो बघा। फायनल अकाउंटमध्ये आपल्याला एक ॲडजस्टमेंट येत होती, मेक अ प्रोव्हिजन फॉर डेप्रिसिएशन। ठीक आहे, डेप्रिसिएशनचं प्रोव्हिजन करा। उदाहरणार्थ आता जर समजा आपण गृहीत धरला आपल्याकडे एक मशिनरी आहे, त्याची कॉस्ट आहे 10,000। आपल्या मशिनरीची कॉस्ट किती आहे? 10,000। आता आपल्याला काय सांगितलं? या मशिनरीचा आपण दरवर्षी 10% डेप्रिसिएशन चार्ज करतो। ठीक आहे, लेस 1,000, पहिल्या वर्षीचं आपण डेप्रिसिएशन लेस केलं, इथं झाले 9,000। ठीक आहे, दुसऱ्या वर्षीचं पुन्हा डेप्रिसिएशन आपण लेस केलं, परत झाले 8,000। ठीक आहे, म्हणजेच दिवसेंदिवस आपल्या असेटची किंमत कमी कमी होत जाईल, एक दिवस असा येईल असेटची किंमत 0 होणार। ठीक आहे, असेटची किंमत 0 झाली, मग आता आपल्याला दुसरी असेट घेण्यासाठी, दुसरी 10,000ची मशिनरी घेण्यासाठी आपल्याकडे इन्स्टंट 10,000 पाहिजेत।
ठीक आहे. मग आपल्याकडे जर हे पैसे नसतील अवेलेबल तर आपल्याला ही मशिनरी घेता येणार नाही आणि याचा परिणाम आपल्या वर्किंगवर होईल. ठीक आहे. त्यामुळे या गोष्टी टाळण्यासाठी काय केलं जातं, कंपनीमध्ये किंवा अकाउंटमध्ये काय केलं जातं, एक प्रोव्हिजन केलं जातं. ठीक आहे. मशिनरीचं आपण 1000चं डेप्रिसिएशन लेस केलं की ते 1000 आपण प्रोव्हिजन फॉर डेप्रिसिएशन या अकाउंटला टाकायचे. प्रोव्हिजन फॉर डेप्रिसिएशनसाठी 1000 रुपये आपण बाजूला ठेवायचे. ठीक आहे. म्हणजे 1000 रुपये आपल्या पैशातून किंवा प्रॉफिटमधून 1000 रुपये बाजूला काढून ठेवायचे. इकडे 1000 कमी झाले की इकडे 1000चं प्रोव्हिजन करायचं. ठीक आहे. मग असं हे झालं पहिल्या वर्षीचं प्रोव्हिजन. दुसऱ्या वर्षीचं प्रोव्हिजन याच्यामध्ये आपण ॲड केलं. दुसऱ्या वर्षी आपल्याकडे झाले 2000. ठीक आहे. तिसऱ्या वर्षी परत 1000 इकडून लेस केले, इथे ॲड केले आपण. ठीक आहे. 1000 ॲड केले प्रोव्हिजनचे, इथं झाले 3000. म्हणजे 10 वर्षानंतर जेव्हा आफ्टर 10 इयर्स या मशिनरीची व्हॅल्यू 0 होते, ठीक आहे, त्याच पिरियडला इथे 10,000चं प्रोव्हिजन आपल्याकडे अवेलेबल असतं. ठीक आहे. म्हणजे आपल्याकडे 10,000 कॅश अवेलेबल असते. हे आहे प्रोव्हिजन फॉर डेप्रिसिएशनचं काम. म्हणजे आपण काय केलं, 1000 रुपये इथं डेप्रिसिएशन जसं लेस होईल तसं 1000चं प्रोव्हिजन केला. ज्या वर्षी मशिनरीची व्हॅल्यू 0 झाली इथं आपल्याकडे 10,000चा फंड आहे, त्या दिवशी आपण दुसरी मशिनरी खरेदी करू शकतो. ठीक आहे. म्हणजेच याचा परिणाम जरी आपली एक मशिनरी बंद पडली तरी आपल्याकडे 10,000 अवेलेबल आहे. ज्या दिवशी ती मशिनरी बंद पडली त्या दिवशी आपल्याकडे दुसरे 10,000 अवेलेबल आहेत. आपण त्याच मोमेंटला दुसरी मशिनरी खरेदी करू शकतो. ठीक आहे. म्हणजेच ही सिच्युएशन टाळण्यासाठी ज्यावेळेस मशिनरीची व्हॅल्यू 0 होईल तेव्हा आपल्याकडे जर बॅलन्स अवेलेबल नसेल तर आपल्याला मशिनरी घेता येणार नाही. याचा परिणाम प्रोडक्शनवर होईल. तर हे परिणाम टाळण्यासाठी काय केलं जातं, प्रोव्हिजन करून ठेवलं जातं. दरवर्षी 1000चं प्रोव्हिजन केलं जाईल. 10 वर्षानंतर आपल्याकडे 10,000 अवेलेबल असतील नवीन मशिनरी घेण्यासाठी. ठीक आहे. तर यालाच काय म्हणतात, प्रोव्हिजन फॉर डेप्रिसिएशन. ठीक आहे. डेप्रिसिएशन टॉपिकमध्ये किंवा फायनल अकाउंटच्या ॲडजस्टमेंटमध्ये देखील ही ॲडजस्टमेंट येते प्रोव्हिजन फॉर डेप्रिसिएशनची. ठीक आहे. तर हे या पद्धतीने क्रिएट केलं जातं. मग आता याचा मेन उद्देश विचारलाय, व्हॉट इज द पर्पज ऑफ मेकिंग अ प्रोव्हिजन फॉर डेप्रिसिएशन इन द अकाउंट. तर आता या उदाहरणावरून तुम्हाला हे प्रोव्हिजन करण्याचं पर्पज कळाला असेल की ज्या वेळेस या मशीनची युजफुल लाईफ संपेल, ज्या दिवशी या मशिनरीची व्हॅल्यू 0 होईल, आपल्याकडे 10,000चं प्रोव्हिजन अवेलेबल असेल, 10,000 रुपये अवेलेबल असतील दुसरी मशिनरी खरेदी करण्यासाठी. ठीक आहे. आता याच्यामध्ये ऑप्शन बघा, पहिलं काय दिलं, टू चेंज द कॉस्ट ऑफ फिक्स असेट अगेन्स्ट प्रॉफिट. त्याच्यानंतर टू शो द करंट मार्केट व्हॅल्यू ऑफ फिक्स असेट, हे सुद्धा आपला आन्सर नाही. टू मेक कॅश अवेलेबल टू रिप्लेस द फिक्स असेट. ठीक आहे. ही फिक्स असेट रिप्लेस करण्यासाठी आपल्याकडे प्रोव्हिजन अवेलेबल असायला पाहिजे, कॅश अवेलेबल असायला पाहिजे. ठीक आहे. यासाठी आपण हे प्रोव्हिजन करत असतो. देन सी इज अ करेक्ट आन्सर. टू मेक कॅश अवेलेबल टू रिप्लेस द फिक्स असेट. नेक्स्ट क्वेश्चन आहे, अकॉर्डिंग टू स्ट्रेट लाईन मेथड ऑफ प्रोव्हाइडिंग डेप्रिसिएशन, द डेप्रिसिएशन अकॉर्डिंग टू स्ट्रेट लाईन मेथड. स्ट्रेट लाईन मेथड म्हणजे फिक्स इन्स्टॉलमेंट मेथड. ठीक आहे. मग या मेथड प्रमाणे जर आपण डेप्रिसिएशन चार्ज केलं तर ऑप्शन दिलेत, रिमेन कॉन्स्टंट, इनक्रीज इच इयर, डिक्रीज इच इयर अँड नन ऑफ देम. ठीक आहे. आता डेप्रिसिएशन इनक्रीज कधी होत नाही. ठीक आहे. एक तर ते कॉन्स्टंट राहीन आणि डिक्रीज होईल. ठीक आहे. स्ट्रेट लाईन मेथड किंवा फिक्स इन्स्टॉलमेंट मेथडमध्ये दरवर्षी डेप्रिसिएशन सेम राहतं आणि डिमिनिशिंग बॅलन्स मेथडमध्ये ते काय होतं, दरवर्षी कमी होत जातं. आता डेप्रिसिएशनच्या 2 मेथड आहेत. ठीक आहे. एक फिक्स मेथड, ठीक आहे, याला स्ट्रेट लाईन मेथड म्हणतात, आणि दुसरे WDV. ठीक आहे, रिटर्न डाऊन व्हॅल्यू मेथड. आता उदाहरणार्थ आपण गृहीत धरला एका मशिनरीची किंमत आहे 10,000. ठीक आहे. स्ट्रेट लाईन मेथडमध्ये दरवर्षी डेप्रिसिएशन 10,000 लेस केलं जाईल 10%. ठीक आहे. उरले किती, 9,000. दुसऱ्या वर्षी 1,000 डेप्रिसिएशन चार्ज झालं, उरले 8,000. ठीक आहे. तर दरवर्षी 1,000 डेप्रिसिएशन चार्ज केलं जाईल मशिनरीची युजफुल लाईफ संपेपर्यंत. ठीक आहे. ही झाली फिक्स्ड इन्स्टॉलमेंट मेथड किंवा स्ट्रेट लाईन मेथड. ठीक आहे. आणि रिटर्न डाऊन व्हॅल्यू मेथडमध्ये पहिल्या वर्षी आपण डेप्रिसिएशन लेस केलं, खाली आले 9,000, याला म्हणायचं WDV. ठीक आहे, रिटर्न डाऊन व्हॅल्यू. दुसऱ्या वर्षी डेप्रिसिएशन चार्ज करताना या रिटर्न डाऊन व्हॅल्यूवर, म्हणजे दुसऱ्या वर्षी डेप्रिसिएशन येणार 900, उरले 8,100. मग तिसऱ्या वर्षी डेप्रिसिएशन किती येणार, परत 10% करा,
किती येतं 810. म्हणजे डेप्रिसिएशनची व्हॅल्यू आधी 1000 होती, नंतर 900 झाली, परत 810 झाली. तर अशी ही वर्षानुवर्षे कमी होत जाईल. ही मेथड कोणती आहे? रिटर्न डाऊन व्हॅल्यू मेथड. ठीक आहे. एक तर डेप्रिसिएशनची व्हॅल्यू कॉन्स्टंट राहील किंवा ती कमी होईल. ठीक आहे. कमी कोणत्या मेथडमध्ये होते? रिटर्न डाऊन व्हॅल्यू मेथडमध्ये. आणि फिक्स कोणत्या मेथडमध्ये राहते? फिक्स इन्स्टॉलमेंट मेथड किंवा स्ट्रेट लाईन मेथडमध्ये. फिक्स इन्स्टॉलमेंट मेथडमध्ये डेप्रिसिएशन सेम राहते म्हणजे रिमेन कॉन्स्टंट, आणि रिटर्न डाऊन व्हॅल्यू मेथडमध्ये ते डिक्रीज होतं. डेप्रिसिएशन इन्क्रीज कधीच होत नाही. ठीक आहे. देन ए इज अ करेक्ट आन्सर. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे, अकॉर्डिंग टू फिक्स इन्स्टॉलमेंट मेथड द डेप्रिसिएशन इज कॅल्क्युलेटेड ऑन. फिक्स इन्स्टॉलमेंट मेथडमध्ये डेप्रिसिएशन हे कोणत्या व्हॅल्यूवर कॅल्क्युलेट होतं विचारलं. ठीक आहे. ऑप्शन दिले बॅलन्स अमाऊंट, बी दिले ओरिजिनल कॉस्ट, सी दिले स्क्रॅप व्हॅल्यू आणि डी नन ऑफ दिस. डेप्रिसिएशन सूत्र काय? ओरिजिनल कॉस्ट किंवा परचेस प्राइस मायनस स्क्रॅप व्हॅल्यू डिवायडेड बाय युजफुल लाईफ. ठीक आहे. आपली कॉस्ट किती आहे? 10,000, स्क्रॅप व्हॅल्यू आहे 1,000 आणि युजफुल लाईफ किती आहे? 10 इयर्स. ठीक आहे. मग आपण काय केलं? कॉस्टमधून स्क्रॅप व्हॅल्यू मायनस केली, आलेल्या किमतीला युजफुल लाईफने भाग दिला. ठीक आहे. हे आलं आपलं डेप्रिसिएशन. मग या ठिकाणी आपण डेप्रिसिएशन कशावर काढलं? डेप्रिसिएशन आपण कॉस्टवर काढलं. ठीक आहे. ओरिजिनल कॉस्ट म्हणजे त्या वस्तूची किंमत किती, ॲक्च्युअली मशिनरीची किंमत किती आहे त्याच्यावर आपण डेप्रिसिएशन काढलं. स्क्रॅप व्हॅल्यूवर काढलं का? नाही. बॅलन्स अमाऊंटवर पण काढलं नाही, ते आपण काढलं ओरिजिनल कॉस्टवर. आता उदाहरणार्थ एखाद्या मशिनरीची जर समजा 8,000 किंमत आहे. ठीक आहे. आणि आपल्याला सांगितलं ती मशिनरी आपण 8 वर्ष वापरणार. मग डेप्रिसिएशन किती आलं? डेप्रिसिएशन आलं 1,000 रुपये. त्या मशिनरीचं डेप्रिसिएशन आलं. ठीक आहे. मग आपण डेप्रिसिएशन कशावर काढलं? त्या मशिनरीच्या कॉस्टवर काढलं. त्यानंतर नेक्स्ट सॅल्वेज व्हॅल्यू मीन्स. ठीक आहे. आता इथं मी तुम्हाला स्क्रॅप व्हॅल्यू सांगितली बघा, जी आपण मशिनरीच्या कॉस्टमधून मायनस केली. ठीक आहे. यालाच काय म्हणतात? स्क्रॅप व्हॅल्यू म्हणतात. ठीक आहे. मग आता इथे काय दिलं? सॅल्वेज व्हॅल्यू मीन्स ए दिलं डेफिनेट सेल प्राइस ऑफ द असेट, म्हणजेच आपण ही वस्तू ही मशिनरी किती रुपयाला विकू शकतो. ठीक आहे. मग डेफिनेट सेल प्राइस म्हणजेच मार्केटमधली आजची किंमत. ठीक आहे. मशिनरीची आजची किंमत. मग आपण याला काय म्हणतो? मार्केट प्राइस ऑफ असेट म्हणतो, याला सॅल्वेज व्हॅल्यू म्हणत नाही. त्यानंतर नेक्स्ट कॅश टू बी रिसिव्ड व्हेन लाईफ ऑफ द असेट इज एंड. लाईफ ऑफ द असेट इज एंड म्हणजे मशिनरीची युजफुल लाईफ संपलेली आहे. ठीक आहे. ज्या स्टेजला मशिनरीची युजफुल लाईफ संपलेली आहे त्या स्टेजला आपण ती मशिनरी स्क्रॅपमध्ये विकणार. ठीक आहे. आणि स्क्रॅपमध्ये विकल्यानंतर आपल्याला जे पैसे येतात याला म्हणतात सॅल्वेज व्हॅल्यू. सॅल्वेज व्हॅल्यूलाच दुसरा वर्ड काय? स्क्रॅप व्हॅल्यू. ठीक आहे. स्क्रॅप व्हॅल्यू म्हणजे काय? ज्यावेळेस आपण मशिनरी पूर्ण यूज केली किंवा असेट फिक्स असेट आपण पूर्ण युटिलाइज केली, तिची युजफुल लाईफ संपलेली आहे, युजफुल लाईफ 0 झाली. ठीक आहे. आता ती आपण आपल्या कामासाठी वापरू शकत नाही, त्या स्टेजला आपण ती भंगारात विकली. ठीक आहे. त्यावेळेस त्याची जी किंमत येते याला म्हणतात स्क्रॅप व्हॅल्यू म्हणजेच सॅल्वेज व्हॅल्यू. सॅल्वेज व्हॅल्यू म्हणजे काय? कॅश टू बी रिसिव्ड व्हेन लाईफ ऑफ द असेट इज एंड. असेटची लाईफ संपल्यानंतर जी किंमत मिळते त्याला आपण काय म्हणतो? सॅल्वेज व्हॅल्यू किंवा स्क्रॅप व्हॅल्यू. ठीक आहे. देन बी इज अ करेक्ट आन्सर. नेक्स्ट डेप्रिसिएशन इज कॅल्क्युलेटेड अंडर डिमिनिशिंग बॅलन्स मेथड बेस्ड ऑन. आता डेप्रिसिएशनच्या आपण मेथड बघितलेल्या आहेत, एक फिक्स इन्स्टॉलमेंट मेथड, दुसरी डिमिनिशिंग बॅलन्स मेथड. ठीक आहे. फिक्स इन्स्टॉलमेंट मेथडमध्ये आपण डेप्रिसिएशन हे त्याच्या कॉस्टवर काढत असतो आणि डिमिनिशिंग बॅलन्स मेथडमध्ये जी रिटर्न डाऊन व्हॅल्यू येते त्याच्यावर काढणार. ठीक आहे. आता उदाहरणार्थ एक मशिनरी आहे 10,000ची. ठीक आहे. आपली स्ट्रेट लाईन मेथड असेल किंवा फिक्स इन्स्टॉलमेंट मेथडमध्ये आपण दरवर्षी डेप्रिसिएशन लेस करणार. ठीक आहे. आणि ही व्हॅल्यू आपण कुठे दाखवणार? बॅलन्स शीटला दाखवणार. ठीक आहे. पुन्हा दुसऱ्या वर्षीचं डेप्रिसिएशन ह्या व्हॅल्यूवर चार्ज होणार. ठीक आहे. मग ते किती असणार? 1,000. ठीक आहे. आपण बॅलन्स शीटला किती दाखवली मशिनरी? 8,000. ठीक आहे. आणि रिटर्न डाऊन व्हॅल्यूमध्ये 10,000च्या मशिनरीवर डेप्रिसिएशन आपण 1,000 चार्ज केलं, उरले किती? 9,000. ठीक आहे. ही व्हॅल्यू आपण बॅलन्स शीटला दाखवणार. बॅलन्स शीटला ही जी व्हॅल्यू दाखवलेली आहे याला म्हणतात बुक व्हॅल्यू. ठीक आहे. बुक व्हॅल्यू म्हणजे काय? आपल्या अकाउंटमध्ये आपण जी व्हॅल्यू असेटची जी व्हॅल्यू आपण रेकॉर्ड केलेली आहे किंवा आजच्या डेटला दाखवलेली आहे याला म्हणतात बुक व्हॅल्यू. ठीक आहे. आणि याच्यावर आता आपण दुसऱ्या वर्षीचं डेप्रिसिएशन चार्ज करणार. लेस डेप्रिसिएशन दुसऱ्या वर्षीचं आपण किती घेणार? 900. त्याच्यानंतर मग उरले किती? 8,100. मग तिसऱ्या वर्षी डेप्रिसिएशन या 8,100 वर होणार.
ठीक आहे, 810. याच व्हॅल्यूला काय म्हणतात, रिटर्न डाऊन व्हॅल्यू. आणि ही व्हॅल्यू आपण बॅलन्स शीटला दाखवणार आहे, त्यामुळे यालाच म्हणायचं बुक व्हॅल्यू. ओके, ऑप्शन इथं बघा तुम्हाला काय दिलं, ओरिजिनल व्हॅल्यू. ओरिजिनल व्हॅल्यूवर कोणत्या मेथडने होतं, स्ट्रेट लाईन मेथडमध्ये ओरिजिनल व्हॅल्यूवर डेप्रिसिएशन चार्ज होतं. ठीक आहे, स्क्रॅप व्हॅल्यूवर कधीच डेप्रिसिएशन चार्ज होत नाही. स्क्रॅप व्हॅल्यू म्हणजे मशिनरीचं भंगार मूल्य. ठीक आहे, ते आपण असेट भंगारमध्ये विकल्यानंतर जे पैसे भेटणार आहेत त्याला स्क्रॅप व्हॅल्यू म्हणतात. ठीक आहे, त्याच्यावर डेप्रिसिएशन चार्ज होत नाही. स्क्रॅप व्हॅल्यू ही कॉस्टमधून लेस केली जाते. ओके, आणि बुक व्हॅल्यू म्हणजे आपण आपल्या बुक्समध्ये ज्या व्हॅल्यूला असेट रेकॉर्ड केलेली आहे ती बुक व्हॅल्यू. ठीक आहे, म्हणजेच रिटर्न डाऊन व्हॅल्यू. ठीक आहे, ही व्हॅल्यू रिटर्न डाऊन व्हॅल्यू. ठीक आहे, आणि याच्यावरच आपण डेप्रिसिएशन चार्ज करतो अंडर डिमिनिशिंग बॅलन्स मेथड. देन बी इज करेक्ट आन्सर. नेक्स्ट, डेप्रिसिएशन अमाऊंट चार्ज ऑन मशिनरी विल बी डेबिटेड टू. मशिनरीवर डेप्रिसिएशन आपण चार्ज केलं तर ते मशिनरीमधून लेस होतं. ओके, मशिनरीची व्हॅल्यू कमी होते. मग एंट्री आपण काय करणार, डेप्रिसिएशन अकाउंट डेबिट टू मशिनरी अकाउंट. 10,000ची मशिनरी किती झाली, 9,000, म्हणजे 1,000 रुपये आपला लॉस झाला. ठीक आहे, अँड लॉस विल बी डेबिटेड. म्हणून डेप्रिसिएशन अकाउंट इथं आपण काय केलं, डेप्रिसिएशन अकाउंट डेबिट केलेलं. ठीक आहे, एंट्री आपण पास केली, डेप्रिसिएशन अकाउंट डेबिट टू मशिनरी अकाउंट. मशिनरी अकाउंट आपण इथे काय केलं, क्रेडिट केलं. इथे काय केलं विचारलं, डेप्रिसिएशन अमाऊंट चार्ज ऑन मशिनरी विल बी डेबिटेड टू. ठीक आहे, डेप्रिसिएशनची अमाऊंट ज्यावेळेस आपण मशिनरी अकाउंटला चार्ज करणार त्यावेळेस कोणतं अकाउंट डेबिट होते. ठीक आहे, देन डेप्रिसिएशन अकाउंट इथं डेबिट झालं. ऑप्शन बघा, फर्स्ट दिले रिपेअर्स, दुसरं कॅश, सी दिले डेप्रिसिएशन, डी दिले मशिनरी. देन सी इज अ करेक्ट आन्सर. आपण डेबिट कोणता अकाउंट करणार, डेप्रिसिएशन. क्रेडिट कोणता अकाउंट करणार, मशिनरी. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे, इन अकाउंटिंग बिकमिंग आउट ऑफ द डेट ऑर ॲब्सोल्यूट. अकाउंटिंगमध्ये ज्या वेळेस असेट आउट ऑफ डेट होते किंवा ॲब्सोल्यूट होते, मग याला काय म्हणणार हे विचारले. ठीक आहे, ॲमॉर्टायझेशन म्हणजे ज्यावेळेस आपण टँजिबल असेटवर डेप्रिसिएशन चार्ज करतो याला डेप्रिसिएशन म्हणतात. टँजिबल असेटमध्ये म्हणजेच आपली मशिनरीची व्हॅल्यू कमी झाली, बिल्डिंगची व्हॅल्यू कमी झाली, तर याला म्हणणार डेप्रिसिएशन. ठीक आहे, त्याच पद्धतीने ज्यावेळेस इनटेंजिबल असेटची व्हॅल्यू कमी होते तर याला म्हणतात ॲमॉर्टायझेशन. ओके, इनटेंजिबल असेट म्हणजे गुडविल. जर समजा आपली गुडविल कमी झाली, आपली प्रसिद्धी कमी झाली, मग आपण त्याची व्हॅल्यू रिटर्न ऑफ केली, मग याला काय म्हणायचं, ॲमॉर्टायझेशन. ठीक आहे, इनटेंजिबल असेटची जी व्हॅल्यू आपली कमी होते याला म्हणतात ॲमॉर्टायझेशन. डेप्लिशन म्हणजे ज्यावेळेस आपल्या जर समजा कोल माईन, आपण उदाहरण घेतलं खाण, कोल माईन. ठीक आहे, कोळशाची खाणे. या कोळशाच्या खाणीमध्ये जसजसं उत्खनन होईल, ठीक आहे, आपण जसजसं काम तिथे करणार तसतशी त्याची व्हॅल्यू कमी होत जाणार, कारण उत्खनन होत जाते म्हणजेच त्या संपत्तीचा हळूहळू व्हॅल्यू कमी होते. ठीक आहे, आता जर समजा कोळशाच्या खाणीत कोळसाच नसेल तर त्याला जास्त किंमत असेल का त्या खाणीची, नाही, मग त्याची व्हॅल्यू कमी होणार. ठीक आहे, मग याला काय म्हणतात, डिप्लिशन. डिप्लिशन म्हणजे ज्या नैसर्गिक जी संसाधने आहेत तर त्याच्यामध्ये जो ऱ्हास होतोय, त्याच्या किमतीमध्ये जो ऱ्हास होतोय याला म्हणतात डिप्लिशन. आता जर समजा वनसंपत्ती आहे, तिथले झाडं जर तोडले म्हणजे ऱ्हास झाला तिथला, मग त्या वनसंपत्तीचा ऱ्हास झाला, त्याची व्हॅल्यू कमी झाली. ठीक आहे, मग यालाच काय म्हणतात, डिप्लिशन. ओके, फिजिकल डिस्टॉर्शन म्हणजे एखादी संपत्ती किंवा एखादी असेट वर्षानुवर्ष आपण वापरल्यामुळे जी ती खराब होत जाते. ठीक आहे, याला म्हणतात फिजिकल डिस्टॉरिएशन. आणि ॲब्सोलन्सेस म्हणजे काय, आपण उदाहरण घेतलं, आपल्याकडे एक कम्प्युटर आहे. ठीक आहे, आपल्याकडे एक जुन्या मॉडेलचा कम्प्युटर आहे, म्हणजे जेव्हा कम्प्युटर इंट्रोड्यूस झालं, आता त्या मॉडेलची 2000 साली आपण एक कम्प्युटर घेतलं, ते कम्प्युटर आपण जर घेतलं समजा 70,000ला, मग त्या कम्प्युटरची आज किंमत 70,000 मिळेल का तुम्हाला, नाही मिळणार, कारण टेक्नॉलॉजी चेंज झाली. आता त्या वस्तूचे स्पेअर पार्ट्स तुम्हाला मिळणार नाही, ती वस्तूसुद्धा कुठे मिळणार नाही. ठीक आहे, म्हणजे आता ती काय झाली, आउटडेटेड झालं ते कम्प्युटर. ओके, मग अशा ज्या वेळेस आउटडेटेड झाल्यामुळे आता त्याची व्हॅल्यू झाली 0. ओके, मग याला काय म्हणायचं, याला म्हणायचं ॲब्सोलन्सेस. ठीक आहे, उदाहरणार्थ आपल्याकडे एक टीव्ही आहे, तो पण आपल्याकडे 2000च्या पूर्वीचा म्हणजे जुन्या काळातला आहे, LCD येण्याच्या आधीचा.
ठीक आहे. मग LCD येण्याच्या आधीच आपल्याकडे मॉडेल आहे, त्याच्यानंतर LCD आल्या, मग LED आल्या. आता LEDच्या काळात त्या मॉडेलला किंमत राहणार आहे का? जुन्या मॉडेलला, टीव्हीच्या जुन्या मॉडेलला किंमत राहणार नाही. ठीक आहे. मग त्याची किंमत झाली 0. कशामुळे झाली? आउटडेट झाल्यामुळे. ठीक आहे. म्हणजे तो जुना झाल्यामुळे, मॉडेल जुनं झाल्यामुळे, टेक्नॉलॉजी जुने झाल्यामुळे, त्याच्यामुळे या टीव्हीची किंमत 0 झाली. ठीक आहे. आपल्याकडे जो जुना टीव्ही होता त्याची किंमत 0 झाली. मग याला काय म्हणायचं? ॲब्सोलन्सेस. आपल्याला काय विचारलं? इन अकाउंटिंग बिकमिंग आउट ऑफ द डेट ऑर ॲब्सोलेट इज नोन ॲज. मग याला काय म्हणतात? ॲब्सोलन्सेस. परत एकदा बघा, डेप्रिसिएशन म्हणजे टँजिबल असेटमध्ये जी झीज होते त्याला म्हणतात डेप्रिसिएशन. इंटँजिबल असेटमध्ये जी झीज होते त्याला म्हणतात ॲमॉर्टायझेशन. टेक्नॉलॉजी चेंजेसमुळे ज्यावेळेस वस्तू आउटडेटेड होते याला म्हणतात ॲब्सोलन्सेस. आणि डिप्लिक्शन म्हणजे नैसर्गिक संसाधनामध्ये जे आपण काम केल्यामुळे किंवा दिवसेंदिवस त्यातली व्हॅल्यू कमी होत जाते. ठीक आहे. उदाहरणार्थ खाणीमधून आपण उत्खनन केल्यामुळे जो ऱ्हास होत चाललेला, ठीक आहे, त्या ॲसेटची किंमत कमी होते, तर याला डिप्लिशन म्हणतात. आणि फिजिकल डिस्टॉर्शन म्हणजे वस्तू तुटली फुटली त्यामुळे त्याचं नुकसान झालं, ठीक आहे, आपण यूज केल्यामुळे ती वस्तू झिजत जात, याला फिजिकल डिटोरिएशन म्हणतात. इन अकाउंटिंग बिकमिंग आउट ऑफ डेट ॲब्सोलेट इज नोन ॲज ॲब्सोलन्सेस. ठीक. then B is the correct answer. Next आहे, which one of the following most closely defines amortization. ज्यावेळेस आपण टँजिबल असेटमध्ये झीज दाखवतो त्याला म्हणतात डेप्रिसिएशन. ठीक आहे. डेप्रिसिएशन ऑफ टँजिबल फिक्स असेट, याला डेप्रिसिएशनच म्हणतात. त्यानंतर डेप्रिसिएशन ऑन इनटँजिबल असेट. इनटँजिबल असेट म्हणजे गुडविल, पेटंट, ट्रेडमार्क याच्या व्हॅल्यूमध्ये ज्यावेळेस झीज होते त्यांची किंमत कमी होते याला म्हणतात ॲमॉर्टायझेशन. ठीक आहे. देन बी इज द करेक्ट आन्सर. सी काय दिलं? डेप्रिसिएशन ऑफ करंट असेट. करंट असेटला डेप्रिसिएशन नसतं. फिक्स असेटचे 2 टाईप असतात मेन, टँजिबल, इनटँजिबल. ज्या संपत्ती आपण पाहू शकतो याला म्हणतात टँजिबल फिक्स असेट. टँजिबल फिक्स असेटवर आपण डेप्रिसिएशन चार्ज करतो आणि इनटँजिबल फिक्स असेटवर आपण ॲमॉर्टायझेशन करतो. ठीक आहे. त्यानंतर नेक्स्ट, बुक व्हॅल्यू इज इक्वल टू कॉस्ट मायनस. बुक व्हॅल्यू म्हणजे काय? आता जर समजा आपल्याकडे बिल्डिंग आहे, बिल्डिंगची व्हॅल्यू आहे 1 लाख रुपये. ठीक आहे. याच्यामध्ये लेस डेप्रिसिएशन आपण केलं 10,000 रुपये. ठीक आहे. 10,000 डेप्रिसिएशन लेस केलं आपण. बॅलन्स शीटला दाखवताना हे 90,000 दाखवणार. मग या 90,000ला काय म्हणायचं? बुक व्हॅल्यू. बुक व्हॅल्यू म्हणजे काय की आपल्या बुक्समध्ये रेकॉर्ड केलेली किंमत, म्हणजेच थोडक्यात आपल्या बॅलन्स शीटमध्ये दाखवलेली ॲसेटची किंमत, म्हणजेच याला बुक व्हॅल्यू म्हणतात. ठीक आहे. ऑप्शन काय दिले? करंट लायबिलिटी, सॅल्वेज व्हॅल्यू, अक्युमुलेटेड डेप्रिसिएशन, डी रेसिड्युअल व्हॅल्यू. ठीक आहे. आता बुक व्हॅल्यू म्हणजे बॅलन्स शीटला आपण वस्तूची दाखवलेली, ॲसेटची दाखवलेली किंमत. मग ती आपण कशी दाखवली? कॉस्टमधून आपण डेप्रिसिएशन लेस केलं. ठीक आहे. मग इथं कॉस्ट किती आहे? 1 लाख मायनस काय केलं? डेप्रिसिएशन. ठीक आहे. मग इथे अक्युमुलेटेड डेप्रिसिएशन म्हणजे आत्तापर्यंतचं डेप्रिसिएशन आपण लेस केलं, ही आली आपली बुक व्हॅल्यू. ओके. देन सी इज अ करेक्ट आन्सर. नेक्स्ट, what is process called where cost of the natural resources are allocated over its useful life. म्हणजे ज्या वेळेस आपण कॉस्ट ऑफ नॅचरल रिसोर्सेसची आपण कॉस्ट त्याच्या युजफुल लाईफमध्ये अलोकेट करतो. आता उदाहरणार्थ एक कोल माईन आहे. ठीक आहे. कोल माईन आहे, कोळशाची खाण आहे, त्याची किंमत आहे 10 लाख. ठीक आहे. 10 लाख किंमत आहे आणि आपल्याला 5 वर्ष याचं उत्खनन करता येईल. ठीक आहे. म्हणजे आपल्याला 5 वर्षाचं कॉन्ट्रॅक्ट आहे, 5 वर्षामध्ये आपल्याला ते काय करता येईल? त्या ठिकाणी ती माईन वापरता येईल. मग 10 लाख भागिले 5 करा, किती येतं? 2 लाख. म्हणजे आपण दरवर्षी किती कॉस्ट, मग आपल्या ॲसेटची किंमत किती आहे? 10 लाख. युजफुल लाईफ किती आहे? 5 वर्ष. ठीक आहे. मग 2 लाखाची आपण या ठिकाणी दरवर्षी आपण यूज किती करतोय? 2 लाख. मग या प्रोसेसला मग आपण काय केलं? ही कॉस्ट अलोकेट केली युजफुल लाईफमध्ये. या प्रोसेसला काय म्हणतात? डिप्लिशन. म्हणजेच आपल्या ॲसेटची किंमत दरवर्षी कितीने कमी होते? 2 लाखांनी कमी होते. ठीक आहे. म्हणजे दरवर्षी ऱ्हास किती होतोय आपल्या ॲसेटमध्ये, नॅचरल रिसोर्सेसमध्ये ऱ्हास किती होतोय? 2 लाखाचा ऱ्हास होतोय. देन बी इज अ करेक्ट आन्सर. डेप्रिसिएशन म्हणजे टँजिबल फिक्स असेटमध्ये झीज झालेली,
त्यानंतर ॲमॉर्टायझेशन म्हणजे इंटँजेबल फिक्स असेटवर जे आपण डेप्रिसिएशन चार्ज केलेले आहेत ते, आणि डिप्लिशन म्हणजे नॅचरल रिसोर्सेसमध्ये आपण जे डेप्रिसिएशन चार्ज करतोय किंवा झीज किंवा त्याच्यामध्ये होणारा ऱ्हास. तर हे झाले अकाउंटिंग या विषयाशी निगडीत काही MCQ क्वेश्चन्स. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा, आणि चॅनल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.